दंडवत प्रणाम. मी धनश्री स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे होळी. होळी आणि रंगपंचमी हे दोन महत्त्वाचे दिवस मानले जातात, जे रंग, आनंद आणि एकात्मतेच्या भावनेसह साजरे केले जातात. तसंच होळी ही फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते आणि होळी हा सण प्रामुख्याने वसंत ऋतूचे स्वागत आणि वाईटावर सत्याचा विजय दाखवतो. होळीच्या पाठीमागे हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद यासारख्या पौराणिक कथा देखील आहेत, ज्या वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. आणि त्याचप्रमाणे होळी वसंत ऋतूच्या आगमनाचे देखील प्रतीक आहे, ज्यामुळे निसर्गात नवीनता आणि उत्साह येतो. सण लोकांना एकत्र आणतो आणि प्रेम, आनंद आणि सामाजिक संबंध दृढ करतो. त्याचप्रमाणे होळी हिंदू धर्मातील एक महत्त्वाची सांस्कृतिक परंपरा देखील आहे, जी अनेक वर्षापासून साजरी केली जाते. त्याचप्रमाणे होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केलं जातं, जे वाईट शक्तीवर विजय मिळवण्याचं प्रतीक देखील आहे. होळीमध्ये एकमेकांना रंग लावून आनंद साजरा केला जातो. त्याचप्रमाणे होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करतात, जिथे लोक एकत्र येतात आणि प्रार्थना करतात. काही ठिकाणी तर धार्मिक कार्यक्रम आणि प्रार्थना देखील आयोजित केल्या जातात. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने का होईना विविध प्रकारची खाद्यपदार्थ बनवला जाते आणि एकमेकांना वाटला देखील जातात. होळीच्या दिवशी लोक आपापल्या मतभेदांना विसरून एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात. होळी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या लीलाशी जोडलेला आहे. बालगोपाल श्रीकृष्णांनी राधा आणि गोपिकासोबत रंगाच्या खेळाची सुरुवात केली. मथुरा वृंदावनातील लठ्ठमार होळी हा या प्रेमळ रंगजगाचा प्रतीक आहे. श्रीकृष्णांनी असुरी शक्तीवर मिळवलेल्या विजयाचे ही देखील प्रतीक मानले जाते. त्यामुळेच होळी हा केवळ रंगाचा सण नसून अन्यायावर न्यायाचा, अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा महाराष्ट्रात रंगपंचमीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस कृष्ण रुक्मिणीच्या विवाहाच्या आठवणीत साजरा केला जातो. श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथात होळी व रंगपंचमीच्या सणाचा आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व देखील आहे. हे उत्सव रंगाच्या आनंदापेक्षा भक्ती, समानता आणि समाजसेवेच्या संदेशावर भर देतात. तसंच महानुभाव पंथ परमेश्वराच्या प्रेमातून समाजसेवा या तत्वावर आधारित आहे. या तत्वानुसार होळी आणि रंगपंचमी हे केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक बदलाचे देखील साधन आहेत. यांच्या मते उत्सवाचा उद्देश व्यक्तिगत आनंदापेक्षा सामूहिक कल्याण आणि आध्यात्मिक जागृती आहे. यामुळे या सणांना महानुभाव पंथात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महानुभाव पंथाचा सणावरच्या साजरीकरणात आध्यात्मिक गहनता आणि साधेपणा हे विशेष लक्षणीय आहे. महानुभाव पंथामध्ये ही होळी अहंकाराची होळी मानली जाते. भक्तीचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भजन, कीर्तन
हरिनाम स्मरण आणि श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणीचे वाचन केले जाते. रंगाच्या ऐवजी आंतरिक शुद्धतेवर भर दिला जातो. आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव वाढत असताना होळी रंगपंचमीच्या निमित्ताने का होईना ध्यान, साधना आणि सामुदायिक एकात्मता हे मानसिक समतोल राखण्यास देखील मदत करते.